कमीज, कुर्ती आणि लेगिन्स हे देसी वेअर तुमचे इंडियन अटायर परिपूर्ण करतात। अगदी कॉलेज गोईंग गर्ल पासून ते वर्किंग क्लास लेडीज पर्यंत हे कपडे खूप पॉप्युलर आहेत, कारण या कपड्यामध्ये तुम्ही स्वतःला फार सोफिस्टिकेटेड आणि कम्फर्टेबल फील करता। तर अशाच या देसी क्लोथिंग वेअर मध्ये काय नवीन व्हरायटी आली आहे, काय नवीन ट्रेंड्स आले आहेत हे बघायला आज आपण आलो आहोत बिबा शोरूम इथं। चलो या शोरूमला भेट देऊया। मी आहे बिबा शोरूम इथं आणि माझ्या समोर इथे काही पार्टी वेअर सलवार कमीजचे नमुने आहेत। सगळ्यात आधी आपण एका कलीदार कुर्त्यावर नजर टाकूया। हा आहे कलीदार सलवार कमीज, अर्थात क्रिंकल कुर्ता असं सुद्धा म्हणतात। हा जॉर्जेट मटेरियलने बनलेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याच्या नेकलाइनला जरी वर्क केलंय। ह्याला क्रिंकल कुर्ती असंही नाव आहे। त्याचबरोबर या कलीदार कुर्तीच्या बॉर्डरला बुटी वर्क सुद्धा केला आहे। गोल्डन येलो अर्थात फार ब्राईट आणि फ्रेश लुक तुम्हाला देऊ शकतो, त्यामुळे पार्टीसाठी किंवा घरगुती फंक्शनसाठी हा कपडा, हा ड्रेस खूप ॲप्रोप्रिएट आहे। या कलीदार कुर्तीनंतर आता आपण वळतोय एका अनोख्या पॅटर्नकडे। सलवार कमीज मध्ये सुद्धा डबल लेअर कुर्तीज, डबल लेअर सलवार कमीज आलेत जे इथे आहेत। हा सलवार कमीजचा आणखीन एक अनोखा आणि नवीन प्रकार आहे, डबल लेअर सलवार कमीज। हा तुम्हाला एक लॉंग स्कर्ट सारखा सुद्धा लुक देऊ शकतो। त्याच्या नेकलाइनला जरदोसी वर्कचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर या ड्रेसची खासियत त्याचा दुपट्टा सुद्धा आहे। दुपट्टा शिफॉनने बनलेला आहे आणि त्याच्या बॉर्डरला जरी वर्क केलं आहे। या डबल लेअर सलवार कमीजच्या पॅटर्न नंतर पुढची कोणती व्हरायटी आहे त्याकडे आपण वळूयात। तुम्हाला जर शाईन आणि शिमरची अट्रॅक्शन असेल, त्याची आवड असेल, तर त्यासाठी आणखीन एक समर्पक सलवार कमीज इथे आहे। तुम्ही बघू शकता हा ब्रॉकेड मटेरियलने बनलेला सलवार कमीज आहे जो अनारकली पॅटर्न मध्ये आहे। या लॉंग अनारकलीची खासियत ह्याचं जॅकेट आहे जे वेल्वेटने बनलेलं आहे, त्यावर जरी वर्क केलेलं आहे। त्याचबरोबर या अनारकलीची खासियत ह्याचे हे स्लीव्ज सुद्धा आहेत जे चुडीदार स्लीव्ज आहेत। तुम्ही बघू शकता हाताकडे हे निमुळते होत गेलेत। अनारकली पॅटर्न मध्ये आता आणखीन एक व्हरायटी आहे, ती म्हणजे अम्ब्रेला कट अनारकली, जो चंदेरी सिल्कने बनलेला आहे। त्याचबरोबर ह्याचा जो योक पोर्शन आहे तो ब्रॉकेटने बनलेला आहे। ह्याच्या नेकलाइन वरती ऑर्नामेंटल स्टोन्सचा वापर केला आहे, त्याच्यामुळे ह्याला एक खूप छान ग्लिटरी लुक सुद्धा येतो। त्याचबरोबर जाड काठाच्या दुपट्ट्यावर जरी वर्क केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये ट्रेडिशनल पण ट्रेंडी असा लुक तुम्हाला या ड्रेसमध्ये मिळू शकतो। वळूयात पुढच्या सलवार कमीजकडे। बिबा मध्ये सेमी क्रेप मटेरियल मध्ये सुद्धा काही ड्रेसेस आले आहेत। ह्याच्या नेकलाइनला एम्ब्रॉयडरी वर्क केला आहे। त्याचबरोबर ह्याचा जो दुपट्टा आहे तो शिफॉन मेड आहे। हा अगदी रेग्युलर वेअरला कॅज्युअल वेअर म्हणून सुद्धा तुम्ही हा ड्रेस वापरू शकता। अतिशय लाईट वेट बट सॉफ्ट अँड टच। बिबा मध्ये फॅशन डिझायनर रोहित बालने सुद्धा आपले काही डिझायनर पीसेस इथे आणले आहेत। त्यातलाच हा एक नमुना तुम्ही बघू शकता। चंदेरी सिल्कने बनलेला हा फुल अनारकली ड्रेस आहे। ह्याचा योक जो आहे तो वेल्वेटने बनला आहे आणि ह्याच्यावरती जे हे वर्क केलं आहे ते कटदाना एम्ब्रॉयडरी वर्क असं म्हणतात ह्याला। त्याचबरोबर ह्याची जी स्लीव्ज आहे ती फुल चुडीदार पॅटर्न स्लीव्ज आहे। थोडंसं शायनी, थोडंसं ग्लॉसी, थोडंसं ग्लॅमरस आणि ग्लिटरी वर्क असल्यामुळे हा पार्टीला किंवा घरगुती फंक्शनला अतिशय समर्पक असा ड्रेस आहे।
सगळ्यात पॉप्युलर असलेला पॅन्टचा प्रकार म्हणजे प्लाझोज. प्लाझोजमध्ये सुद्धा बिबाने काही इंडियनाइज टच प्लाझोज आणले आहेत. तुम्ही बघू शकता हा प्लाझोचा प्रकार, जो विस्कॉस फॅब्रिकने बनलेला हा प्लाझो, ह्याच्यावरती गोल्ड खडी प्रिंट आहे आणि फ्लेअर लुक आहे, जो तुम्हाला एक इंडियनाइज लुक देईल. म्हणजे थोडासा फ्युजनल टच तुम्हाला लुकमध्ये येऊ शकेल. या प्रिंटेड प्लाझोवरती तुम्ही एक प्लेन टाईप कुर्ती किंवा शॉर्ट टॉप घातला तरी तुम्हाला एक छान चिक लुक येऊ शकतो. फेस्टिव्ह सीझनला लक्षात घेता बिबाने आणखीन एक अनारकलीचा प्रकार इथे आणला आहे. तो आहे हा एसिमेट्रिकल अनारकली. तुम्ही बघू शकता हा फुल लेंथ अनारकली ड्रेस आहे, ज्याचा खूप सुंदर असा फ्लेअर येतो. या अनारकली ड्रेसची खासियत ह्याचं जॅकेट आहे. जॅकेटवरती एक्झॉटिक एम्ब्रॉयडरी वर्क केलं आहे, जे ब्राईट आणि फ्लॅशी कलर्समध्ये तुम्हाला फेस्टिव्ह सीझनमध्ये आणखीन खूप सुंदर आणि आणखीन डेकोरेटिव्ह लुक देते. फेस्टिव्ह सीझन मधली आणखीन एक व्हरायटी तुम्ही बघू शकता, तो म्हणजे हा प्लेटेड कुर्ता. त्या प्लेटेड कुर्त्याची व्हरायटी ह्याची सलवार आहे, ज्याला पटियाला लुक दिलेला आहे आणि ह्याचं जे जॅकेट आहे त्याच्यावरती प्लेसमेंट प्रिंट केलेलं आहे. हे सुद्धा ब्राईट, फ्रेश आणि फ्लॅशी कलर्समध्ये बिबामध्ये अवेलेबल आहे. शुअर आज मी केलेली फॅशन विश्वातली देसी अटायर आणि देसी क्लोथिंग वेअरची सफर तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्ही सुद्धा या फेस्टिव्ह सीझनमध्ये हा फॅशन रंग चढवा. ऑक्टोबर हीटला बीट करण्यासाठी आज आपण अशाच काही हेल्दी आणि न्यूट्रिशियस रेसिपी शिकणार आहोत आणि आपल्याबरोबर आहेत फूड एक्सपर्ट सीमा नाईक. आपण त्यांचं स्वागत करूया. हाय सीमाजी. नमस्कार. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण आज एक थोडंसं वेगळं सॅलड बघतोय. आपण त्याला सेसमी सॅलड म्हणू शकतो. ओके. त्याचं साहित्य घरामध्ये सगळं अवेलेबल असतं आणि झटपट होणारं आहे. अच्छा, सेसमी सॅलड आपण शिकतोय आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात. आपल्याला साहित्य लागेल ऑरेंज ज्यूस. ओके. ऑलिव्ह ऑइल. हां. भाजलेले तीळ आहेत. अच्छा. साखर. हां. मीठ, मिरी. ओके. आणि चिली फ्लेक्स आहेत. ओके. आणि आपल्याला सजवण्यासाठी आपल्याला टूथपिक लागणार. अच्छा. आणि काकडी, मुळा आणि आपण गाजर घेतलेले आहे. ओके. याच्या अतिरिक्त दुसरं पण काही घेऊ शकता, पण हे जास्त चविष्ट लागणार. चविष्ट आणि सहज उपलब्ध असतं घरी मार्केटमध्ये सुद्धा. सेसमी सॅलडसाठी लागणारं साहित्य आपण बघितलंय आणि आता आपण वळतोय कृतीकडे. सगळ्यात आधी काय करतोय आपण? एक मिक्सिंग बोल घेतोय. अच्छा. सर्वप्रथम त्याच्यामध्ये 2 चमचे 2 टेबलस्पून ऑरेंज ज्यूस घालतोय. अच्छा. 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल. ओके. वन टीस्पून साखर. ओके. 1 टीस्पून सॉल्ट. क्रश केलेली मीठ. ओके. चिली फ्लेक्स. आपण याला मिक्स करू.
एका बॉलमध्ये आपण ऑरेंज ज्यूस घेतला, त्यावर ऑलिव्ह ऑइल टाकलं, त्यावर साखर, मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून त्याला चांगलं हलवलं. त्यामध्ये आपण मिरी पूड सुद्धा घातली आणि साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचंय. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे, म्हणजे साखर विरघळली याच्यामध्ये. आपण काकडी, मुळा आणि जे गाजर आहे याच्यामध्ये आपण कोट करून घेऊ व्यवस्थित. अच्छा. आणि तिळामध्ये घोळून घेऊया. ओके. ठीक आहे. अशाच पद्धतीने या भाज्या आपण ठेवल्या त्या पण करायच्या. इथे आपण सिसमेचं ड्रेसिंग यूज केलंय. अगदी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून आपण हे सॅलड घरी बनवू शकतो. फक्त ड्रेसिंगसाठी जे काही वापरता येईल तेवढंच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि त्याच्यावरून सॅलड करायचं आहे. पुढे आपण काय करतो? आपण आता ह्याला तिळात घोळून आपण टूथपिकला त्याला लावणार. आणखीन आपण सजवणार. अच्छा. आपण त्याच्यासाठी सजवण्यासाठी आपण घेतलेला आहे बेस म्हणून. ओके. आपण काही बेस म्हणून, पण हा काय लाल रंग त्यामुळे खूप छान दिसतं म्हणून आपण बीटरूटचा उपयोग केलेला आहे. आणि कडक पण आहे त्याच्यामुळे ते भरपूर दीर्घकाळ टिकूनही राहील. पण आपण बीटरूट वापरलं. मोठं जर मिळालं तुम्हाला जर बीटरूट कोणालाही तर ते जास्त वापरू शकता. म्हणजे हा व्हेजिटेबल डेकोरेशन किंवा व्हेजिटेबल कार्विंग सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल. त्यातलाच हा एक प्रकार आहे जो तुम्ही सॅलड म्हणून खाऊ पण शकता. हा पार्टी टाइम स्नॅक सुद्धा होऊ शकतो किंवा तुमच्या रोजच्या जेवणाच्या टेबलवर सुद्धा एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन सुद्धा हे बनू शकतं. तेवढाच सुंदर, तेवढाच अट्रॅक्टिव्ह आणि तेवढाच न्यूट्रिशियस आणि हेल्दी असा प्रकार. आता आपल्या जवळजवळ बीटरूटमध्ये काकडी, गाजर आणि मुळा हे आपण खोचतोय. सॅलड रेडी आहे खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपलं सिसमे व्हेजिटेबल सॅलड रेडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज घरच्या घरी सोप्या आणि उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून आपण हे सॅलड बनवले. फक्त 3 प्रकारच्या भाज्यांचा वापर आपण याच्यात केलाय, गाजर, मुळा आणि काकडी बस. आणि जे ड्रेसिंगसाठी आपल्याला साहित्य लागलं होतं ज्याच्यामध्ये आपण तिळाचा वापर केला आहे आणि ज्याचं तिखट, मीठ, मसाला ज्याच्यामध्ये आपण वापरला आहे तेवढेच कष्ट तुम्हाला घ्यायचे आहेत. बाकी गॅसचा किंवा मायक्रोवेव्हचा वापर न करता सहज तुम्ही हे घरच्या घरी झटपट बनवू शकता, जे खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा हे सॅलड नक्की घरी ट्राय आउट करा. दिवाळीसाठी खास एक गोड पदार्थ शिकणार आहोत आणि माझ्याबरोबर आहेत फूड एक्सपर्ट सीमाजी. तो पदार्थ कोणता आहे आणि त्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया. नमस्कार. नमस्कार. आता आपण कोणता गोड असा पदार्थ तुम्ही दाखवणार आहात? आपण रसगुल्ला फ्रूट डिलाइट करणार आहोत आणि आपण ते ग्लासमध्ये सर्व करणार आहोत. काय साहित्य लागेल? आपल्याला लागतील रसगुल्ले, नंतर एक स्ट्रॉबेरी क्रश. ओके. नंतर ह्याला आहे हे मी जे डीप बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी नारळाचं मलाई घ्यायची आहे. ओके. नंतर 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये क्रीम घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये आयसिंग शुगर घालायची आहे. ओके. आता आयसिंग शुगर आपण काय ॲड करतोय, आपण साधी शुगर आपण ॲड करत नाही. साधी पिठी साखर आपण ॲड करू शकतो पण त्याच्याला पाणी सुटतं. आणि जेव्हा आयसिंग शुगर वापरतो त्या आयसिंग शुगरमध्ये कॉर्नफ्लोअर असतं त्यामुळे त्याला घट्टपणा असतो, नाही तर पाणी सुटत नाही. अच्छा. हे आणि आपण चेरी सर्विंगसाठी पण वापरणार आहोत आणि त्याला गार्निशिंगसाठी पण वापरणार आहोत. एवढंच सुटसुटीत साहित्य. आणि साहित्य आपण बघितलंय रसगुल्ला फ्रूट डिलाइटसाठी. आणि आता आपण वळतोय कृतीकडे. आपण सर्वप्रथम आपण ग्लासमध्ये याला सर्व करणार आहोत डायरेक्टली. ओके. तर आपण त्याच्यामध्ये आधी क्रश घालणार आहोत, स्ट्रॉबेरी क्रश. इथे आपण स्ट्रॉबेरी क्रश घेतलाय पण त्याऐवजी आपण दुसरा कुठला क्रश यूज करू शकतो. कारण की जरा रंग जरा त्याला छान असेल ना, लाल किंवा असा, तर ते जास्त उठून दिसतं. ओके. कारण की तो डीप जो आपण बनवलेला आहे तो पिवळ्या रंगाचा आहे, हा लाल रंगाचा. त्याच्यामध्ये पण आपण मँगो क्रश यूज केलाय आणि इथे त्याला आणखीन एक व्हेरिएशन व्हरायटी म्हणून आपण स्ट्रॉबेरी क्रश यूज केला. स्ट्रॉबेरी क्रश आपण ग्लासमध्ये काढलाय. पुढे आपण काय टाकणार आहोत? आपण आता त्याच्यावरती चेरीज घालणार. आता त्याच्यावर परत आपण हे डिप जे आपण बनवलेले ते आपण त्याच्यावरती मध्ये पण आणखीन व्हेरिएशन करू शकतो. आपण याच्यामध्ये आपण क्रीम चीज येतं, तर क्रीम चीज 2 टेबलस्पून क्रीम चीज घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून साधं क्रीम घ्यायचं
आणि 2 टीस्पून आयसिंग शुगर घालून ते आपल्याला मिक्सीमध्ये काढून त्याचं पण डीप बनवू शकतो. ओके, लवली. आपण एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घेतला, त्यावर आपण चेरीज घातले आणि आपण एक डीप जे तयार केलं होतं टेंडर कोकोनट आणि मँगो क्रशचं, ते सुद्धा आपण या सर्विंग ग्लासमध्ये घेतलंय आणि आपण रसगुल्ला सुद्धा त्या डीपमध्ये आता घोळवून घेतोय आणि त्या रसगुल्ल्यांना आपल्याला ग्लासमध्ये सर्व करायचंय. आपण आता रसगुल्ला घेतोय, त्यांना डीपमध्ये घोळवायचं. आता आपण स्ट्रॉबेरी क्रश घालणार आहोत. म्हणजे पुन्हा आधीचीच कृती आपल्याला रिपीट करायची. आपण स्ट्रॉबेरी क्रशवरती चेरीज घालणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याला त्या तिन्ही लेयर्सने गार्निश करणार आहोत. दोन्ही रंग खूप छान पद्धतीने ब्लेंड झालेले दिसतात ग्लासामध्ये, त्यामुळे ते नाव अगदी आपण समर्पक ठेवले, स्ट्रॉबेरी डिलाईट. वाव. डीप टाकतो आणि मग परत क्रीम. मग नंतर त्याच्यावरती क्रीम, लास्टली आपण क्रीमनी क्रीमने आपण गार्निश करतोय. आपण चेरीने गार्निश करतोय. शेवटचं टॉपिंग आपलं चेरी. तर अशा पद्धतीने आपला रसगुल्ला फ्रूट डिलाईट ही रेसिपी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय. 3 कलर्स याच्यामध्ये ब्लेंड झालेत आणि वरती अर्थात फ्रूटचं टॉपिंग आहे. 3 फ्रूट्स याच्यामध्ये मिक्स आहे. अर्थात त्याच्या आपण मँगो क्रश घेतला होता, स्ट्रॉबेरी क्रश घेतला होता आणि त्याच्यावरती आपण चेरी सुद्धा टाकली आहे. त्याच्यामुळे हे फ्रूट डिलाईट अतिशय डिलाईटफुल आहे, यात शंकाच नाही. या दिवाळीला अशाच गोडधोड रेसिपीज तुम्ही तुमच्या पाहुण्यांना द्या आणि त्यांना खुश करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.